राज्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न खूप पेटला आहे। दुधाला 30 रुपये भाव, 10 रुपये अनुदान व दुधाच्या भुकटीला 50 रुपये अनुदानच्या मागणीसाठी भाजप व युती पक्षातर्फे दूध आंदोलनाला सुरुवात झाली। 13 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान तिसरे आंदोलन होत आहे। या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 5 लाख पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिणार आहे। त्याची सुरुवात माजी कृषी मंत्री व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अनिल बोंढे यांनी आपल्या कार्यकर्ते व शेतकऱ्यांसोबत अंबाडा तालुका मोर्शी येथून केली। अमरावतीमध्ये माजी कृषी मंत्री व भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल बोंढे यांनी अंबाडा येथे गायीच्या गोठ्यातून गायीचे पूजन आरती ओवाळून शेतकरी व कार्यकर्ते समवेत गोठ्यातून मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले व मुख्यमंत्री जागे व्हा, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करा अशा घोषणा देत सर्व पत्र लिहिले। यावेळी भाजपा मोर्शी तालुका अध्यक्ष देवकुमार बुरंगी, भाजपा जिल्हा सचिव अशोक खवले, ज्योतिप्रसाद मालवीय, जिल्हा परिषद सदस्य सारंग खोडसकर, मोर्शी शहराध्यक्ष रवी मेटकर, रुपेश ढोले, राजकुमार विश्वकर्मा, अनिरुद्ध तडस, निलेश गणोरकर, नंदू खोबरेसह शेतकरी उपस्थित होते। महाराष्ट्रात दूध उत्पादक शेतकऱ्याची अवस्था अतिशय दयनीय आहे। 15-16 रुपये लिटरनी दूध संघाला दूध विकावं लागते आणि त्यामुळे 10 ते 12 रुपये प्रति लिटर तोटा होतोय। भारतीय जनता पक्ष महायुतीने जिल्हाधिकाऱ्याला, तहसीलदाराला निवेदन दिलं, दूध संकलन बंद आंदोलन केलं, पण सरकारला जाग आली नाही आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून 5 लाख निवेदनं पत्राच्या, ईमेलच्या, व्हॉट्सअपच्या स्वरूपात पाठवतोय। आज अमरावती जिल्ह्यामधल्या मोर्शी तालुक्यामधल्या अंबाड्याच्या या कोठ्यामधून गायीच्या समक्ष सर्व दूध उत्पादक शेतकरी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात आहे आणि या पत्रावर फक्त 3च गोष्टी आहे की गायीच्या दुधाचा भाव 30 रुपये असला पाहिजे, गायीच्या दुधाला 10 रुपये प्रति लिटर अनुदान दिलं पाहिजे आणि त्यासोबतच दूध भुकटीच्या निर्यातीकरिता 50 रुपये प्रति किलोग्राम अनुदान दिलं पाहिजे। मुख्यमंत्री महोदय, कृपा करून जागे व्हा, शेतकऱ्यांना वाचवा आणि या शेतकऱ्यांच्या अतिशय न्याय्य मागण्या ह्या मान्य करा। शेतकऱ्यांचे तळतळाट घेऊ नका, शेतकऱ्यांचे आशीर्वाद घ्या आणि त्यासाठी या मागण्या मान्य करा, एवढी विनंती सर्व दूध उत्पादक शेतकरी गायीच्या समक्ष करतात। भारतीय जनता पक्षाचा विजय असो, भाजपा महायुतीचा विजय असो। गायीच्या दुधाला 30 रुपये भाव मिळालाच पाहिजे, गायीच्या दुधाला 10 रुपये अनुदान मिळालेच पाहिजे, दुधाच्या भुकटीला 50 रुपये अनुदान मिळालेच पाहिजे। भारत माता की जय। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।